नमस्कार, मी अतिजय गौड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत अनिल नवगणे साहेब आहेत। स्वागत आहे पहिल्यांदा तुमच्या चॅनलमध्ये। थँक्यू। अनिल नवगणे हे दक्षिण रायगडचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि श्रीवर्धन मतदारसंघामधील आदिती तटकरे यांच्या विरोधात ते उमेदवार म्हणून 2024 ला असणार। तर मित्रांनो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लोकसभेच्या लागतील आणि त्या दृष्टिकोनातून आपण यांच्या सोबत जे सध्याचे उमेदवार असू शकतात सुनील तटकरे आणि ह्यांचे जे उमेदवार आहेत ते ऑलरेडी घोषित झालेले आहेत गीते साहेब। तर आता ही लढत आपण 2019 मध्ये पाहिली आणि त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष सोबत असल्या कारणाने ते जिंकले, परंतु आज शेतकरी कामगार पक्ष तुमच्या सोबत आहे। देशामध्ये सध्या सर्व पक्षाचे 2-2 गट तयार झालेले आहेत। तर ह्या दृष्टिकोनातून जर 2024 मध्ये म्हणजे आताच्या निवडणुकांमध्ये सुनील तटकरे आणि गीते जर उमेदवार असतील तर तुम्ही जिंकू शकता की नाही जिंकू शकता? 2024 ला लोकसभेच्या निवडणुका ह्या अटळ आहेत। मार्च महिन्यात आपण म्हटल्याप्रमाणे आचारसंहिता लागेल, हेही 100% खरं आहे। आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय आनंद गीते हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत आणि ते रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये पिंजून काढून अनेक वर्ष या भागामध्ये काम करतायत, खासदार म्हणून काम करतायत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या श्रीवर्धन मतदारसंघात झालेत। थोड्याशा फरकाने मागच्या 2019 ला त्यांचा पराजय झाला, तेव्हा आमच्या बरोबर शेतकरी कामगार पक्ष हा विरोधात गेला होता। माणिकराव जगताप त्या टायमाला विरोधात होते। आज त्यांची कन्या आमच्या बरोबर आहे दक्षिण रायगडमध्ये, महाड मतदारसंघामध्ये। आणि श्रीवर्धन मतदारसंघ त्या टायमाला वेगळी भूमिका, वेगळा प्रचार करून गीते साहेबांना थोडंसं मागे होते, परंतु आज मी तुम्हाला छातीठोक सांगतो की गीते साहेब ह्या टायमाला 2.5 लाखाच्या फरकाने हे खासदार होतील, याच्यामध्ये शंका असायचं कारण नाही। कारण की ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे आत्ताचे खासदार आहेत त्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व कार्यकर्त्यांचा वापर करून, नेत्यांचा वापर करून आपली झोळी भरली, विषय संपला। आणि मग एकदा आपण विजयी झाल्यानंतर, आपलं काम झाल्यानंतर ज्याने ज्याने आपल्याला सहकार्य केलंय त्यांना दूर करून त्यांना पाडण्याचं काम त्यांनी केलंय। उमेदवार कोण आहे, काय आहे, तो त्यांचा पक्ष ठरवेल, परंतु गीते साहेब या मतदारसंघात 100% खासदार होतील अशी परिस्थिती इथे आहे। पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मतदारसंघामधील सध्याचे आमदार आणि सध्याच्या मंत्री आदिती तटकरे ह्या गेले 5 वर्ष या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत। तर ज्या पद्धतीने तुमच्या मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तुमच्या मतदारसंघाचा ह्या त्या 5 वर्षामध्ये विकास झालेला आहे का? की अजूनपर्यंत जी जनतेसाठी आवश्यक अशी विकास कामे आहेत ज्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित तो विषय आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्यांचे एक विरोधक असल्या कारणाने अशा काही त्यांच्याकडून गोष्टी राहून गेलेल्या आहेत का की या आवश्यक आहेत पण त्या करत नाहीत? आज मी श्रीवर्धन मतदारसंघामध्ये गेले 8-10 वर्ष फिरतोय। 8-9 वर्षापूर्वी मला या दक्षिण रायगडचा जिल्हा प्रमुख म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी केलं आणि या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये मी फिरत असताना आजही या मतदारसंघात फिरतोय। जे काही विकासाचं मॉडेल म्हणून ते तटकरे कुटुंब म्हणतोय की आम्ही या श्रीवर्धन मतदारसंघाचा कायापालट केलंय, आजही तुम्हाला मी या श्रीवर्धन मतदार, म्हसळा असेल, श्रीवर्धन असेल, या गावात घेऊन जातो। आजही रस्तेच्या रस्ते तसेच्या तसे आहेत। लोकांना भूलतापा मारायच्या, लोकांना वेगळं दाखवायचं की मी इथे हे करणार आहे, उद्या मी तुमच्या गावात हे देतो आणि लोकांची भूलताप करूनच त्यांना हे करत आज सगळ्यात आलेले आहेत। पण विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलात तर खेडोपाडी आजही विकासापासून वंचित आहेत।
100% गीतेसाहेब खासदार झाल्यानंतर आणि मी स्वतः या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये विकास कुठेही कमी पडणार नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही काम करू. आणि साहेब, गेले 20 वर्षापेक्षा अधिक काल सुनील तटकरे साहेब हे राजकारणामध्ये त्यांनी पालकमंत्रीपद, जलसंपदा मंत्रीपद, सर्व महाराष्ट्रातील सर्व मंत्रीपद भूषवल्यानंतर ते खासदार झाले. परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि तुमच्या मतदारसंघामध्ये पण मुंबई गोवा जो महामार्ग आहे तो अजूनपर्यंत त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्या रस्त्यावर दरवर्षी कितीतरी प्रमाणामध्ये अपघात होतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेला गणपती उत्सव वगैरे असतो त्या प्रमाणामध्ये तिथे एवढ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम होते. लहान मुलं वगैरे मुंबईवरून लोक घेऊन रायगड रत्नागिरीच्या मार्गे तिकडे जात असतात. तर एवढे सगळे विकास कामं तटकरे आम्ही करतो असं म्हणताना त्यांच्या घरामध्ये ते स्वतः खासदार आहेत, मुलगा आमदार आहे, मुलगी आमदार आहे, मंत्री आहे, परंतु तो रस्ता त्यांना अजूनपर्यंत करता आला नाही. तर हा रस्ता अजूनपर्यंत त्यांना करता आला नाही जो अतिशय महत्त्वाचा लोकोपयोगी जो काही काम आहे ते त्यांना करता अजूनपर्यंत आलेलं नाही. तर ह्याच्यावरती तुम्ही काय सांगाल? मुळामध्ये कसं आहे, अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं एवढ्या वर्ष 25 ते 30 वर्ष एखाद्या रस्त्याला लागतायत, याचा अर्थ की जो पूर्वीचा ह्या इंदापूर ते पनवेल हा रस्ता जेव्हा मंजूर झाला त्याची कॉस्टिंग आणि आतापर्यंत ह्या रस्त्यावर झालेला खर्च, कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत असं सांगून करोडो रुपये जेव्हाचे मंत्री, जेव्हा तो मंजूर झाला तेव्हा छगन भुजबळ माझ्या माहितीनुसार तेव्हा ते पाहणी करायला आले होते आणि तेव्हा पण हे त्या राज्य शासनाच्या ह्याच्यात स्वतः मंत्री म्हणून तटकरे साहेब तिथं होते आणि मंत्री म्हणून त्यांनी तिथं काम करत असताना त्या ठेकेदाराकडनं जे पैसे आगाऊ दिले होते 15% का 10%, तर माझ्या माहितीनुसार जी मला मिळालेली माहिती आणि माझा तर चोख आरोप आहे त्याच्यामध्ये की ह्याने पहिली त्यांची टक्केवारी काढली आणि त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्टर असते लांब जायला लागले. त्याच्यामुळे हे रस्ते आज तक काही झाले नाहीत. कारण जेव्हा शासनाने पैसे दिले का पहिले यांची टक्केवारी यांना लागते आणि मग टक्केवारी खाल्ल्यानंतर रात्री त्या पैशाचं कॉन्ट्रॅक्टर काम करायला गेला तर तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही. म्हणून आज हजारो कोटी रुपये ह्या रस्त्याला होऊन सुद्धा रस्ता जर आपण बघितला तर आज तगायत तो पुरा झाला नाही. मला असं वाटतं पुढच्या अजून 10 वर्ष हा रस्ता पुरा होईल अशी काही मानसिकता यांची दिसत नाही. जे आज राज्यकर्ते आहेत शासनामध्ये, जे घटक पक्ष आहेत, त्यांचा फक्त ह्या रस्त्याच्या मागे पैसे तरतूद करायचे आणि पैसे तरतूद केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून करोडो रुपये त्यातनं काढून घ्यायचे. मग कॉन्ट्रॅक्टरने काम करो न करो. माझा तर त्यांना उलट सवाल असा आहे की आज सगळ्यात हा रस्ता तुम्ही करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर जर दिलात, जर त्या कॉन्ट्रॅक्टर काम नाही केला तर त्याच्यावर तुम्ही दावा ठोकायला पाहिजे होता. तर हे दावा ठोकू शकत नाहीत कारण त्यांनी करोडो रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे हा रस्ता भविष्याच्या 10 वर्षात पण होईल असं आम्हाला काही वाटत नाही. आंदोलन, पत्रकारांनी आंदोलन केलं, जनतेने आंदोलन केलं, सर्व पक्षीय काही लोकांनी आंदोलनं केली, परंतु जे चांबड्याच्या काकडीचं जे सरकार आहे आत्ताचं आणि त्याच्यामध्ये बसलेले हे आता मंत्री, श्रीवर्धन मतदारसंघाच्या मंत्री आदित्यताई तटकरे, खासदार सुनील तटकरे, त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे असतील आमदार, ह्या सर्वांचं फक्त ह्याच्यातून आपल्याला आपला मलिदा कसा मिळतोय हाच धोरण आणि हा धोरण असल्यामुळे रायगडचा विकास आज तगायत झाला नाही. माझं तर म्हणणं आहे की असं धोरण जर भविष्यात त्यांनी राबवत राहिले तर 100% सांगतो रस्त्याने कुठलाच विकास भविष्यात होऊ शकत नाही. म्हणून जनतेने पण आता जो चाललेला जो काय देशामध्ये कल आहे
महाराष्ट्रामध्ये जे चाललंय जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती बघून हे सरकार, केंद्रातला सरकार असेल, राज्यातला सरकार असेल, हे उलटून पाटल्याशिवाय राहणार नाही. अनिल साहेब, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की 2 जुलैपर्यंत तटकरे हे सध्या शिंदे गट आणि भाजप सरकारमध्ये सामील नव्हते. अचानक अजित पवार यांनी एक निर्णय घेतला आणि त्याच्या मागोमाग सर्व आमदार राष्ट्रवादीचे त्यांच्या सोबत गेले, सरकारमध्ये सामील झाले. तोपर्यंत तटकरे हे ह्या सध्याचे जे उमेदवारांमध्ये 3 पक्ष असू शकतात, घटक पक्ष, ते 3 पक्षांमध्ये आता तटकरे एक्स्ट्रा गेलेले आहेत. ह्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे, तुम्हाला माहिती आहे, शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये गेलेले धैर्यशील पाटील उमेदवार असू शकतात आणि त्या पद्धतीने भाजपचाच उमेदवार असेल अशा पद्धतीने तेही मेळावे सुद्धा घेतले. परंतु नंतर आपल्याला असं निदर्शनास आलं की मागेच आता एक 2-4 दिवसापूर्वी अजित पवार हे म्हटल्याला मला वाटतं कुठेतरी आले होते, त्यावेळी त्यांनी सांगितलं जाहीरपणे की सुनील तटकरेच लोकसभेचे उमेदवार असू शकतात. तर असं असताना ज्या वेळेला 3 घटक पक्षामधला एक घटक पक्ष स्वतःला उमेदवारीसाठी मेळावे घेतोय आणि नंतर अजित पवार सांगतात की सुनील तटकरे असू शकतात, ते विद्यमान खासदार आहेत, ते स्टँडिंग खासदार आहेत. त्या दोघांमध्ये ज्या वेळेला आता सीट वाटपाचा प्रश्न येईल, त्यावेळेला सीट समजा जर खासदार सुनील तटकरेंकडे गेली तर मोठा मन करून धैर्यशील पाटील ते त्यांना मदत करतील की त्यांचा पाय खेचण्याचा प्रयत्न करतील की त्यांना मतदान करतील की नाही करतील, ते गिरीराज साहेबांना मतदान करू शकतात. तर अशा पद्धतीने 3 पक्ष जे वेगवेगळ्या विचारधारेचे वेगळे घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यामध्येच आता त्यांच्यामध्ये पटत नाही आहे. असं असताना जर काही ह्या गोष्टी झाल्या तर सुनील तटकरे यांना भाजप मतदान करेल. खास करून पेन मतदारसंघामध्ये जिथं धैर्यशील दादा यांचा एवढ्या वर्ष 2 वर्ष ते आमदार आहेत, त्यांचा पगडा आहे, ते त्यांना मदत करतील. जरी ते वरून दाखवत असेल तरी पण आतून मतदान करू शकतात की कितीनं मतदान करतील. विषय तुमचा बरोबर आहे की आत्ताची चाललेली परिस्थिती की भारतीय जनता पार्टीचे पण मेळावे वेगवेगळे चाललेत. आत्ताच मसळा काळा रोहामध्ये अजितदादा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब इथं आले होते. त्यांनी पुढच्या खासदारकीचे उमेदवार सुनील तटकरे असतील अशी जाहीर केले. आधीच्या मेळाव्यात जेव्हा भारतीय जनता पार्टीचे मेळावे झाले त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे नेते मंडळी आले होते त्यांनीही भविष्यातले उमेदवार धैर्यशीलदादा, माजी आमदार धैर्यशीलदादा पाटील असतील अशापर्यंत घोषणा केल्या. शेवटी कसं आहे, तो त्यांच्या अंतर्गत पक्षातला विषय आहे. उमेदवार कोणी असो त्याचा फरक आम्हाला पडत नाहीये. कारण की मुळामध्ये जे आता पक्षामध्ये गेलेले आहेत, माझे सुनील तटकरे असतील, खासदार सुनील तटकरे साहेब असतील, धैर्यशील दादा असतील. सुनील तटकरे साहेब आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे राष्ट्रवादी फोडून ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले. खासदार आणि या देशाचे नेते आणि ज्यांना भाग्यविधाता म्हटलं जातं या महाराष्ट्राचे आणि देशाचे, ते शरदचंद्र पवार साहेबांना, तटकरे साहेब तर वडिलांप्रमाणे त्यांना मानायचे. जेव्हा माझ्या माहितीनुसार जेव्हा पवार साहेब शरदचंद्र पवार साहेबांना जेव्हा कळलं की आपल्या पक्षामध्ये अंतर्गत कलह तयार होतोय, म्हणून त्यांनी निर्णय घेतला की मी आता राजकीय संन्यास घेतो आणि त्यांनी राजीनामा देऊन पक्षाच्या नवीन पिढीला संधी देतो असं त्यांनी जेव्हा म्हटलं, तेव्हा आपल्या इथले खासदार आणि आत्ताचे असलेले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, त्यांचे मुलगी मंत्री महोदया आदित्यताई असेल, अनिकेत भाई असेल, ह्याने जेव्हा टीव्ही मध्ये आम्ही बघितलं की जसं काय शरद पवार साहेबांनी संन्यास घेतला राजकीय, मी आता थांबतो कुठेतरी बोलल्यानंतर,
जे महाराष्ट्राने बघितलं, तटकरे साहेबांपासून, मुलांपासून रडताना बघितलं, साहेब तुम्ही बाहेर जाऊ नका, आम्हाला तुमची गरज आहे. आणि त्याच राष्ट्रवादी पक्षातल्या नेत्यांनी साहेबांना पुन्हा ती संधी दिली की तुम्ही जाता भविष्यात तुम्ही असेपर्यंत या देशाचं काम करा, महाराष्ट्राचं राष्ट्रवादीचं काम आपण करा. तर त्याच्या मागचा चेहरा हा जनतेला आज खासदार सुनील तटकरेंच्या रूपाने दिसतोय. अजितदादांना चिडवण्याचं काम, अजितदादांना भडकवायचं काम, पवारांचं कुटुंब फोडण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कुणी केलं असेल तर हे आपले खासदार सुनील तटकरे साहेबांनी केलं. सुनील तटकरे साहेबांनी पवार साहेबांचं घराणं फोडलं आणि पवार साहेबांचं घराणं फोडून त्यांनी 2 केलं. कारण की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 4 ते 5 दिवसापूर्वी राष्ट्रवादी हा घोटाळाबाजांचा पक्ष आहे, हा पक्ष संपूर्ण जेलमध्ये जाईल. जेव्हा पंतप्रधान साहेबांनी बोलल्यानंतर ह्यांना कळून चुकलं की आपण जे काय राज्य शासनामध्ये काम जेव्हा केलं, जेव्हा सिंचन घोटाळा 70,000 कोटीचा घोटाळा जो समोर आला आणि त्याच्यामध्ये अजितदादा, दुसरे सहकारी त्यांचे बरोबरचे वाटेकरी खासदार सुनील तटकरे साहेब हे त्यांचे वाटेकरी असले आणि त्यांना ते कळून आलं की आता आपल्याला आयुष्यभर जेलमध्ये काढावं लागेल. आणि जेलमध्ये काढावं लागेल म्हटल्यावर तात्काळ पहिली उडी नाही जनतेचा विचार केला, नाही कुणाचा विचार केला. आज ह्या श्रीवर्धन मतदारसंघापुरता मी बोलतो की ह्या मतदारसंघामधील असंख्य लोक हे तटकरे साहेबांवर प्रेम करत होते. मुस्लिम समाज असेल, बौद्ध समाज, इतर सर्व समाज. पण स्वतःच्या स्वार्थासाठी आपण कुठेतरी आता भविष्यात अडकलं जातोय, आपलं अस्तित्व भविष्यातल्या जेलमध्ये जाणार आहे हे समजल्यानंतर अजितदादांना फूस लावून, वेगवेगळे आमिष दाखवून ह्याने महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा निर्णय घेतला. आणि ह्या उतरत्याच्या कालावधीत शरदचंद्र पवार साहेबांना जे आता 84 वर्ष त्यांचे पूर्ण झाले, भविष्याचा काळ आरामात भविष्यात त्यांना काढायचं होतं. आज या महाराष्ट्रात फिरायला लावणारे, वन फिरायला लागणार, कारण की शेवटी ही अस्तित्वाचं आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी भविष्यात शरदचंद्र पवार काय देशाला आहेत दाखवण्यासाठी पुन्हा मैदानात शरदचंद्र पवार साहेबांना उतरावं लागतोय. आणि हे पाप कुणी केलं असेल तर हे इथले खासदार सुनील तटकरे साहेब यांनीच केलंय असं माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की रोहा तालुक्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अमित घाग आहेत. मागील महिन्यामध्ये त्यांच्या एका कंपनीमधून काहीतरी सुनील तटकरे यांनी काहीतरी अंतर्गत फोन वगैरे करून मला त्रास दिला. त्याच्यानंतर ते आंदोलन वगैरे करणार होते. त्याच्यानंतर त्यांचे मुलगा आहे सुनील तटकरे यांचे जे आमदार अनिकेत तटकरे यांचेसुद्धा राफ्टिंगच्या माध्यमातून व्यवसाय चालतात, भरपूर प्रमाणामध्ये पैसे कमवतात, परंतु आमच्यासारख्या गरिबांना त्रास देतात. अशा पद्धतीच्या त्या गोष्टी भाजपमध्ये आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये होत होत्या. त्या बाबतीमध्ये आंदोलनसुद्धा ते करणार होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे काही सुनील तटकरे यांची माणसं मीडियाच्या समोर आली, त्यांनी अमित घाग यांच्यावर आरोप केले, अमित घाग यांनी तटकरे यांच्यावर आरोप केले. अशा आरोपांमध्ये ज्या वेळेला दोन्ही पक्षाचा कुठला तरी राष्ट्रवादीचा किंवा भाजपचा खासदार म्हणून उमेदवार असणार आहे, त्यांच्यामध्ये अंतर्गत जे काही नेते आहेत तालुका लेवलला त्यांच्यामध्ये पटत नसल्या कारणाने ते जनतेला नक्की काय देणार आहेत. कारण की ज्या वेळेला आपण एक पक्ष म्हणून, एक विचारधारा म्हणून जात असतो त्यावेळेला आपल्याला 2 पक्ष मिळून काहीतरी एखादा खासदार किंवा आमदार निवडून देतो आपण, परंतु त्यांचंच म्हणजे हे माझं आहे ते माझं आहे, पैशासाठी अंतर्गत वादविवाद चालू आहे. असं असताना लोकसभेला त्याचा त्यांना फायदा होईल की नुकसान होईल, दोन्ही म्हणजे कुठल्याही पक्षाचा खासदार भारतीय जनता पार्टीचा असू दे उमेदवार किंवा राष्ट्रवादीचा, परंतु ह्या अंतर्गत वादाचा याला फटका बसेल आणि त्याचा फायदा तुमच्या गीते साहेब होऊ शकतो. कसं आहे, गीते साहेब जी व्यक्ती आहे ही गरीब कुटुंबातून वरती आलेली व्यक्ती आहे.
त्यामध्ये गरीब माणसाबद्दल असलेला प्रेम हे यांनाच पूर्णपणे माहिती आहे, गीते साहेबांना. आणि गीते साहेब हे आजही आपल्या सर्वांना कल्पना आहे. मागच्या तुमच्या एका मुली पंडित शेटने सांगितलं, पंडित पाटलांनी, की गीते साहेब आजही देशाचे मंत्री होते, खासदार होते, नेते आहेत, ते कधी हवेत जात नाहीत. ते जमिनीवर पाय ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहेत. आणि कधी कुठल्याही व्यक्तीला वैयक्तिक त्रास देण्याचं काम कधीच करत नाही. कधी त्यांनी 2 रुपये वेगळ्या मार्गाने पैसे कमवायचा कधी विचार केला नाही. जे आहे त्यात मी सुखी आहे. कधी कुठल्या कंपन्यांकडून, कुठल्या ह्याच्याकडून आज एखादा तरी डाग, एखादा तरी आरोप, माझा खुलं आव्हान आहे, कुणीही गीते साहेबांना करून दाखवा. आणि तीच ओळखीवर मी बाकी त्यांच्यामधला कलर, त्यांच्यामधला काय, ह्या गोष्टी आज बोलायच्या नसतात. 100% फायदा हा आम्हाला होणार आहे. आणि तो कशा पद्धतीत होणार आहे हा तुम्हाला मी जेव्हा निवडणूक झाल्यानंतर माझी पुन्हा तुम्ही मुलाखत घ्या, मी त्याच्या व्यवस्थितरित्या विस्तारात मी बोलीन. आज कोण मदत करणार आहे, कोण नाही, हे कळणार आहे. कारण की आपण जसं म्हटलं की राफ्टिंगचा विषय असेल, अमित घाग साहेबांनी त्यांच्यावर आरोप केले, त्यांनी त्यांच्यावर केले. शेवटी कसं आहे, हे देण्या-घेण्यातला विषय आहे. तुम्ही माझे काम काढलं, तुम्ही माझ्यावर हे केलं, माझं जे चाललेलं कंपनीत ते काढल्यामुळे त्यांनी यांच्यावर करणं. आणि त्यांनी जे तटकरे, अनिकेत तटकरे आहेत, जे आमदार आहेत आजचे, काय गरिबांची जी कामं आहेत, राफ्टिंगची, जिथं पोरं स्वतःच्या एक राफ्ट घेऊन जे व्यवसाय करत होते, त्यांचेही काढून स्वतःच्या ताब्यात घेतलंय. आज पास्को सारख्या कंपनीमध्ये पण भंगाराच्या माध्यमातून करोडो रुपये हे अनिकेत तटकरेंच्या घरी जात आहेत. आज दिघी पोर्टमध्ये जे काय अदानींचं काम आहे, तिथेही करोडो रुपये कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून, ठेकेदारीच्या कमिशनातून करोडो रुपये आज यांच्याकडे जात आहेत. आणि ह्याच्यातूनच ही सगळी माया जमा केले. म्हणून तर हे सर्व लपवण्यासाठी आज जनतेला वाऱ्यावर टाकून, सर्व समाजाला वाऱ्यावर टाकून हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. आणि आज चोख मात्याने सांगतायत की नाही, आम्ही विकासासाठी गेलो. मग तुम्ही विकासासाठी गेलात, मग 40 वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर तुम्ही काम केलं, विकासाच्या मुद्द्यावर काम केलं. आणि तुम्ही म्हणता आम्ही एवढ्या वर्षी विकास करतोय. म्हणजे पवार साहेबांच्या माध्यमातून, शरद पवार साहेबांच्या माध्यमातून तुम्ही काम केलं ना. आणि आता फक्त 2-2.5 वर्षासाठी तुम्ही गेलात आणि काय काम केलं, हा पण प्रश्न मोठा आहे. त्याच्यामुळे यांनी किती कुणी काही म्हटलं तरी सुद्धा हे जे आज पक्षांतर त्यांनी केलेलं आहे, हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की मागच्या वेळेला शिवसेनेमध्ये आदिती तटकरे ह्या चांगल्या काम करत नाही महाविकास आघाडीमध्ये. याच्या सगळ्यात पहिल्यांदा जर कुठं रान उठलं असेल तर ते रायगडमधून उठलं, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि असं असताना आदिती तटकरे पालकमंत्री हटाव ही मोहीम 3 आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि आपले भरतशेठ गोगोले यांनी चालू केलेली होती. मीडियाच्या समोर येऊन वारंवार ते त्याच्यावर टीका टिप्पणी करत होते. परंतु तुम्हाला माहिती आहे महाविकास आघाडीचं तुमचं सरकार गेलं आणि त्यानंतर शिंदेनी एक वेगळा पर्याय अवलंबवला. आणि आता सध्या शिंदे गट हा भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांचं सरकार आहे. आता परत तटकरे तिथे आले. मग आता ज्या वेळेला त्यांना आदिती तटकरे नको पाहिजे होत्या आणि आता पुन्हा त्यांना त्यांच्या जे काही पिता आहेत सुनील तटकरे यांना मदत करावं लागेल. एका वेळेला ते सांगत होते की हे बरोबर काम करत नाही आणि आता एकत्र येऊन एका ताटामध्ये जेवणार आहेत. तर हे नक्की काय चाललंय राजकारणामध्ये? कसं आहे, जसं आपण आता म्हटलं की पालकमंत्री हटावची मोहीम चालू केली,
जिल्ह्यामध्ये जेव्हा पालकमंत्री म्हणून आदित्यताई तटकरे काम करत होत्या तेव्हा उद्धव साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा आम्हा सर्वांची इच्छा होती की ठीक आहे, आघाडी आहे, एकत्र आपण काम केलं पाहिजे. त्या टायमाला विकासाच्या दृष्टिकोनात असेल, काही निर्णय घेण्याच्या टायमाला असेल, तेव्हा शिवसेना पक्षाला 100% ते डावलत होते. शिवसेना पक्षावर अन्यायाच्या भूमिकेतनं ते चालत होते आणि जास्तीत जास्त त्या टायमाला जसं तुम्ही 3 आमदार म्हटलात, त्या टायमाला जर त्याच्या पुढे जाऊन काम करत होतो आणि त्याने पालकमंत्री हटवा म्हणून जास्त ताकद लावण्याची ह्या श्रीवर्धन मतदारसंघातून जिल्हा अध्यक्ष म्हणून, जिल्हा प्रमुख म्हणून मी पुढाकार घेतला होता की आम्हाला आता पालकमंत्री नको आहे. जेव्हा उद्धव साहेबांची बैठक झाली त्या टायमाला आम्ही भूमिका मांडली की बाबा ही कुठल्याही परिस्थितीत ह्या पालकमध्ये आम्हाला दुसरा कोणी चालेल. कारण की जेव्हा निधी ठरला जो पक्षाच्या हिश्शाला आला, एका टर्मला 6.5 कोटी आला एका मतदारसंघाला, तो मतदारसंघाला 2 वर्षाचा 13 कोटीचा निधी जो श्रीवर्धन मतदारसंघाला आला होता, तो 13च्या 13 कोटी काय नाही कारण काढून या मतदारसंघात वाढून दे, त्या मतदारसंघात वाढून दे, पालकमंत्री अशा वेगवेगळ्या करून एकही रुपये ह्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या शिवसैनिकांना पोचलं नाही गेलं पाहिजे, ही भूमिका त्यांची त्या टायमाला होती. आणि म्हणून मग आम्ही त्या टायमाला आंदोलन केलं. आणि त्या टायमाला हे जे काय आजचे 3 आमदार आहेत, महेंद्र दळवी असतील आमदार, भरत गोगावले असतील आमदार, महेंद्र थोरवे असतील, तेव्हा सर्वांची भूमिका आली की आपल्याला कोणी चालेल, भले राष्ट्रवादीचा आणखीन दुसरा एखादा मंत्री असला तरी चालेल किंवा आपल्या पक्षाचा असला चालेल, पण तटकरे कुटुंबातल्या हे नाही पाहिजे. कारण की प्रत्येक कामामध्ये, मग तहसील असेल, प्रांत असेल, पोलीस स्टेशन असेल, इथे फक्त शिवसैनिकांना त्रास द्यायचं काम त्या टायमाला हे तटकरे कुटुंब करत होतं. आणि त्याच्यामुळे ते आवाज तेव्हा उठवलं. परंतु आमच्या कुठे मनामध्ये असं काही नव्हतं की आम्हाला असं कुठं वाटत नव्हतं की हे शिंदे साहेबांचा प्लॅन चाललाय, शिंदे साहेबांनी हे सर्व करून एकत्र करून कुठेतरी हे फूट होणार आहे. आणि मग त्याचाच हे धरून त्यांनी हे जे काय केलं त्याच्याबद्दल आम्ही आजही त्यांच्याबरोबर कधी गेलो नाही. कारण की आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे बाळासाहेबांचे विचार आहेत ते विचारच घेऊन पुढे जायचं होतं. जरी आज ते गेले असतील, आज त्यांनी जरी गद्दारी केली असेल, तरी सुद्धा इथली जनता दक्षिण रायगडची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाबरोबर आहे. त्याच्यामुळे आज जे जसं तुम्ही आता प्रश्न जर विचारलात की हे 3 आमदार काम करतील का नाही, आता त्यांनी तो विचार करायचा आहे. पण त्यांच्या खाली असलेली जनता ही तटकरेंचा एक जात काम करणार नाही, हे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. शेवटचा प्रश्न विचारतो मी. सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये आदित्य तटकरे ह्या मंत्री आहेत. एकंदरीत त्यांच्या 4.5 वर्षाच्या कामकाजावर तुम्ही खुश आहात का? मुळामध्ये विकासाच्या कामाबाबतीमध्ये आपण म्हणाल, इतर कामाबद्दल म्हणाल तर मी अजिबात खुश नाही आहे. आमदार आपण आहात, आपण मंत्री आहात, आपण शपथ घेतलेली आहे. सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन मी सांगणार आहे. जेव्हा मंत्री म्हणून आपण जबाबदारी घेतल्यानंतर पूर्वी एक प्रोटोकॉल होता की एखादा मंत्री त्या ह्याच्यात आला तर सर्व पक्षांकडून आमंत्रण तहसीलमधनं जात होते की मंत्री मुदे येत आहेत. याने ह्या तहसील प्रांत यांना सांगून कुठल्याही विरोधी पक्षातला माणूस तिथं आलं नाही पाहिजे अशा भूमिकेतून सर्व आमंत्रण पण बंद केले, फक्त माझा पक्ष आणि मी. त्याच्यामुळे ह्यांची भूमिका, जी शपथ मंत्रीपद होताना, आमदार होताना, जोपर्यंत पक्ष तुमचा कधी असतो, जोपर्यंत तुम्ही आमदार झाल्यानंतर आणि आमदार व्हायच्या अगोदर तुम्ही पक्ष असतो, आमदार झाल्यानंतर सर्व जनता ही माझी आहे आणि ह्या जनतेचं मी काम करणार. मंत्री झाल्यावर तुम्ही शपथ घेता, मी ह्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं काम करणार. म्हणून जे काय पक्षपातपणे जे कोण विरोधात असलेल्या ह्या लोकांना जे डावलण्याचा प्रयत्न, जे काही त्या विरोधकांची कामं होणार नाहीत
जर माझ्याकडे तुम्ही आलात तरच तुमची कामं होतील, अशी जी काही भूमिका ते करत आहेत त्याच्याबद्दल पूर्णपणे आम्ही सर्वजण नाराज आहोत. आणि आज तागायत त्या जरी आता आमदार असल्या तरी त्यांच्या कामाची पद्धत या चुकीच्या पद्धतीत काम चालू आहे आणि तो आम्हाला कधीही मान्य नाही आहे. आणि येणारी जनता ही तुम्हाला थोड्या दिवसात कळेल. कारण की आता अजितदादा पवार जेव्हा आले होते म्हसळ्यामध्ये, तर म्हसळ्याची तुम्ही जर बघितलीत परिस्थिती, 500,000 लोक पण तिथं नव्हती, गाड्या घोड्या देऊन सुद्धा आली नव्हती. ही परिस्थिती ह्या मतदारसंघातली आहे. आणि जेव्हा उद्धव साहेबांचे दौरे झाले हजारोच्या संख्येने, मग म्हसळ्याला सभा मोठ्या मैदानात झाली, 10,000 लोक त्या मैदानात आली होती. माणगावला सभा झाली, जवळजवळ 15,000 लोक ह्या मैदानात माणगावच्या आली होती. आणि जेव्हा रोहायला सभा झाली तर 20,000 लोक त्या मैदानात होती. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे तमाम जनतेने यांना नाकारलेलं आहे. जेव्हा पोलादपूरची सभा झाली त्या पोलादपूरच्या सभेला पण 15,000 लोक तिथं होती. ही वस्तुस्थिती असल्यामुळे 100% या दक्षिण महाड आणि श्रीवर्धनमध्ये 100% दोन्ही आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे असतील. आणि गीतेसाहेब पण या दोन्ही मतदारसंघातून प्रचंड लीड घेऊन या लोकसभेचे खासदार असतील, त्याच्यामध्ये शंका नाही. तर आपल्यासोबत अनिल नवगणे साहेब होते. त्यांनी रायगड 32 लोकसभेच्या संदर्भात येणाऱ्या ज्या आगामी निवडणूक आहेत त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे, जनतेला नक्की काय पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला भाष्य करून बहुमूल्य वेळ दिला, त्याच्याबद्दल मी त्याचा आभार व्यक्त करतो. इथेच थांबतो. जर का मला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.